नवी मुंबई शहरामध्ये 2 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली होती, पण रात्रीपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे। रिमझिम पाऊस आणि त्यानंतर थोडाफार प्रमाणात विश्रांती असं खरं तर वातावरण पाहायला मिळत आहे। मोरबे धरण 40% भरलेले आहे। सतत पाऊस जो पडतोय त्यामुळे मोरबे धरण भरण्यास अजून पावसाची अधिक आवश्यकता आहे। म्हणावं तितकं मोरबे धरण काही भरलेलं नाहीये। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता आज सकाळपासून मुसळधार पावसाने नवी मुंबईमध्ये हजेरी लावली असेल। बेलापूर असेल, खारघर, पनवेल, तळोजा, कोपरखणे, वाशी या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडतोय। तसेच मोरबे डॅम आहे ते सुद्धा 40% जे आहे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ते सुद्धा 40% भरलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जर नवी मुंबई महानगरपालिका मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आपत्ती प्रशासन हे सुद्धा सज्ज झाले आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून या संदर्भामध्ये आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे। जिथे जिथे गरज असेल तिथे आपत्ती व्यवस्थापनाची कंट्रोल रूम हे सुद्धा तयार करण्यात आले की जेणेकरून नागरिकांना असेल नवी मुंबईकरांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टीने कंट्रोल रूम सुद्धा स्थापन करण्यात आले। त्यामुळे जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे पूर्णपणे जर बघितलं पूर्णपणे प्रशासनाकडून आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका या संदर्भात दक्षता घेताना दिसून येत आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडताना दिसून येते। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेचा विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।